नाशिक जिल्ह्यातील तालुक्यांना पावसाचा अलर्ट आहे। इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सुरगाणा या पावसाचा या ठिकाणी या परिसराला पावसाचा अलर्ट आहे। घाटमाता परिसरामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज आहे। प्रशासनाकडून शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। गड किल्ले, पर्यटन स्थळांवर पर्यटकांना बंदी आहे। तर त्र्यंबकेश्वर मंदिर आजपासून भाविकांना दर्शनाकरता खुलं असेल, पण सप्तशृंगी देवीचं मंदिर 9 जुलैपर्यंत बंदच राहील। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडे। महेश, आजही नाशिकमध्ये पावसाचा अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। काहीशी उसंत पावसानं घेतली असली तरी विशेष खबरदारी नाशिकमध्ये घेतली जाते। लागवी अगदी खरं आहे। खरं तर कालपासून नाशिक जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलेला होता आणि आजही पाहिलं तरी पाऊस जो आहे तो मुसळधार पद्धतीने नाशिक शहरासह जिल्ह्यामध्ये बरसताना आपल्याला बघायला मिळतो। अखेर रात्रीपासूनच खरं तर पाऊस जो आहे तो मुसळधार पद्धतीने सुरू झालेला आहे। तर नाशिकचा पेठ असेल, सुरगाणा असेल, इगतपुरी असेल आणि दिंडोरी या तालुक्यांना अतिमुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। त्यामुळे त्या भागातील शाळांना आज देखील सुट्टी जाहीर करण्यात आलेली। तर दुसरीकडे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये देखील पावसाचा इशारा आहे। त्याच्यामुळे त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये देखील पावसामुळे शाळांना सुट्टी देण्यात आलेली। तर त्र्यंबकेश्वरचं मंदिर जरी आजपासून खुलं केलेलं असलं तरी आपलं सप्तशृंगी मातेचं जे मंदिर आहे ते उद्यापर्यंत बंद राहणार आहे। आणि दुसरीकडे नाशिक शहरातली परिस्थिती जर बघितली तर नाशिक शहराचं पुराचं मापक समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या आता गुडघ्यापर्यंत पाणी आलेलं आहे। शहरामध्ये ज्या पद्धतीने मुसळधार पाऊस कोसळतोय त्यामुळे गोदावरी नदीला जी आहे ती पूरसदृश्य परिस्थिती जी आहे ती प्राप्त झालेली। त्याच्यामुळे नदीकाठच्या गावांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। तर सावधानतेच्या पातळीवर खरं तर प्रशासनाने गौतमी, गोदावरी आणि नांदूर मध्यमेश्वर धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो देखील सुरू केलेला आहे। पुढील 3 तास हा मुसळधार पावसाचा इशारा जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। त्यामुळे अजून 3 ते 4 तास हा पाऊस असाच बरसणार असल्याची जी माहिती आहे ती हवामान खात्याकडून मिळालेली आहे। त्यामुळे प्रशासन देखील सतर्क आहे। वेगवेगळे पथके जे आहेत ते देखील तैनात करण्यात आलेले। गोदावरी नदी काठावर सुरक्षा रक्षक आहे ते देखील तैनात करण्यात आलेले। कारण काल पण आपण बघितलं असेल का नदीला पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झाल्यानंतर अनेक तरुणांनी त्यामध्ये स्टंटबाजी केलेली होती, पोहण्यासाठी त्या ठिकाणी गर्दी केलेली होती। त्यामुळे एकूणच जर बघितलं तर प्रशासन देखील त्या माध्यमातून आता सतर्क झालेलं आहे आणि नदीकाठी जे आहे ते सुरक्षा रक्षक जे आहे ते वाढवण्यात आलेले आहे। पावसाचा इशारा हा पुढील 3 तासांसाठी देण्यात आलेला आहे आणि रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरू असल्याने गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूरसदृश्य परिस्थिती प्राप्त झालेली आहे। महेश, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।